विचार करा, एक शक्तिशाली सम्राट ज्याने सत्तेसाठी आपल्याच वडिलांची हत्या केलीये, तो आतून अपराधीपणाच्या भावनेने जळतोय. त्याला रात्रीची झोप लागत नाहीये. मग तो मनःशांतीसाठी कोणाकडे जातो? तर एका शांत संन्याशाकडे. म्हणजे ही काही साधी कथा नाहीये. इतिहासाला कलाटणी देणारी एक नाट्यमय भेटही. आज आपण मगधचा सम्राट अजातशत्रू आणि भगवान बुद्ध यांच्यातल्या एका ऐतिहासिक संवादाचा सखोल अभ्यास करणार आहोत. याला पाली साहित्यात सामान्य फल सुत्त असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एका साधकाला साधनेचं फळ काय मिळतं यावरचं हे एक प्रसिद्ध प्रवचन आहे. आणि आपल्याला हेच बघायचंय की एका राजाने विचारलेल्या इतक्या व्यावहारिक प्रश्नाला बुद्धांनी कसं उत्तर दिलं आणि त्या एका भेटीने इतिहासाला एक अनपेक्षित वळण कसं दिलं. चला हे जरा उलगडून पाहूया. तर गोष्ट सुरू होते तीच मुळी एका प्रचंड मोठ्या मानसिक द्वंद्वातून. अजातशत्रू, मगधचा सम्राट, त्याने आपले वडील राजा बिंबिसार, जे बुद्धांचे मोठे अनुयायी होते, त्यांची हत्या करून सत्ता मिळवली होती. पण सिंहासनावर बसूनही त्याला शांती नव्हती. पितृहत्या केल्याच्या पापाची भावना त्याला सतत खात होती. हो, आणि ही केवळ राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. हा एक खोल मानसिक संघर्ष होता. विचार करा, त्याच्याकडे सगळं काही होतं, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, पण जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मनःशांती, तीच नव्हती. इतिहासात उल्लेख आहे की तो त्या काळातल्या इतर 6 मोठ्या विचारवंतांकडे जाऊन आला होता, पण त्याला कुठेच समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्याची अस्वस्थता वाढतच होती. म्हणजे तो उत्तरासाठी अक्षरशः दारोदार फिरत होता. अगदी तसंच. आणि मग शेवटी त्याचा राजवैद्य जीवक, जो स्वतः बुद्धांचा अनुयायी होता, तो त्याला सल्ला देतो. तो म्हणतो, महाराज, राजगीरच्या आम्रवनात बुद्ध वास्तव्यास आहेत, आपण तिथे चला. ही भेट अजातशत्रूसाठी शेवटची आशा होती. एक शेवटचा प्रयत्न. आणि जेव्हा तो त्या हजारो भिक्खूंच्या शांत समुदायात पोहोचतो तेव्हा तो प्रभावित होतो. पण तो काहीतरी गूढ तात्विक प्रश्न विचारेल असं वाटत असतानाच तो एक अत्यंत व्यावहारिक, जमिनीवरचा प्रश्न विचारतो, नाही का? बरोबर. त्याचा प्रश्न खूपच थेट आहे. तो बुद्धांना म्हणतो, भन्ते, माझ्या राज्यात सुतार आहेत, विणकर आहेत, कुंभार आहेत. ते काम करतात आणि त्यांना त्यांच्या कामाचं फळ ह्याच आयुष्यात, याच डोळ्यांनी दिसतं. पण जो माणूस घरदार सोडून सर्वस्वाचा त्याग करून भिक्खू बनतो, त्याला त्याच्या या साधनेचं असं काही ठोस फळ ह्याच आयुष्यात मिळतं का, की त्यासाठी त्याला मृत्यूनंतरची वाट पाहावी लागते? व्हॉट्स इन इट फॉर मी राईट नाव, हाच त्याचा खरा सवाल आहे. मला वाटतं यामुळेच हा संवाद 2500 वर्षांनंतरही आपल्याला इतका जवळचा वाटतो. नक्कीच. तो स्वर्गाबद्दल किंवा मोक्षाबद्दल नाही विचारत. त्याला इथे आणि आता काय फायदा आहे हे जाणून घ्यायचंय. आणि इथेच बुद्धांच्या उत्तराची महानता दिसते. ते त्याला एक तयार उत्तर देत नाहीत, ते त्याला उत्तराच्या प्रवासावर घेऊन जातात. हो, ते त्याला एक प्रतिप्रश्न विचारितात आणि तिथून उत्तराची एक पायरी उलगडत जाते. ते त्याला म्हणतात, राजा, कल्पना कर की तुझा एखादा दास जो आयुष्यभर तुझी सेवा करतो, तो जर उद्या भिक्खू बनला आणि तुझ्याच समोर आला तर तू काय करशील? यावर अजातशत्रू क्षणभरेही विचार न करता उत्तर देतो. तो म्हणतो, नाही भन्ते, उलट मी त्याला वंदन करेन, त्याला आदराने बसायला आसन देईन आणि त्याला दान देईन. इतकंच नाही तर मी त्याच्या संरक्षणाची ही योग्य ती व्यवस्था करेन. आणि मग बुद्ध म्हणतात, हेच पहिलं फळ आहे. किती साधं आणि किती प्रभावी उत्तर. जो कालपर्यंत तुझा दास होता, तो साधनेच्या मार्गावर आल्यामुळे राजाकडूनही सन्मान प्राप्त करतो. हो, आणि या उत्तराचा त्या काळातील सामाजिक संदर्भ समजून घेतला तर ते अधिकच परिणामकारक वाटतं. म्हणजे आपण अशा समाजाबद्दल बोलतोय जिथे वर्णव्यवस्था खूप पक्की होती. एका दासाची ओळख आयुष्यभरासाठी ठरलेली होती. पण साधनेचा मार्ग स्वीकारताच त्याची ती सामाजिक ओळख पुसली जाते. एका क्षणात त्याचा दर्जा बदलून जातो. हे एक दृश्य आणि तात्काळ मिळणारं फळ आहे. बरोबर. म्हणजे हा सन्मान बाहेरून मिळतो. पण अजातशत्रूचा मूळ प्रश्न तर आंतरिक शांतीचा होता. केवळ बाह्य सन्मानाने त्याचं समाधान झालं नसतं. बुद्ध त्याला त्या दिशेने कसे घेऊन जातात? उत्तम प्रश्न आहे. कारण बुद्ध इथे थांबत नाहीत. ते सांगतात की बाह्य सन्मान ही केवळ सुरुवात आहे. खरी फळं तर आतून मिळायला लागतात. आणि मग ते दुसऱ्या फळाबद्दल बोलतात, जे आहे नैतिकतेचे आणि निर्भयतेचे फळ. नैतिकतेमुळे निर्भयता, हे कसं? बुद्ध सांगतात की जो साधक शील मार्गाचे पालन करतो, म्हणजे हिंसा, चोरी, खोटं बोलणं यांपासून दूर राहतो, तो भीतिमुक्त होतो.
त्याला राजाची भीती वाटत नाही कारण त्याने गुन्हा केलेला नाही. त्याला चोरांची भीती वाटत नाही कारण त्याच्याकडे चोरण्यासारखं काही नाही. ही नैतिक शुद्धता त्याला आतून एक प्रकारचा आनंद आणि निर्भयता देते. आणि सर्वात महत्वाचं, त्याला रात्री शांत झोप लागते. त्याला रात्री शांत झोप लागते. हे वाक्य, हे तर थेट अजातशत्रूच्या वर्मावर बोट ठेवणार आहे. अगदी बरोबर. कारण समोर बसलेला राजाच रात्री झोपू शकत नव्हता. बुद्ध इथे थेट टीका करत नाहीत, ते फक्त एका साधकाच्या जीवनाचं चित्र रेखाटत आहेत. पण तो अजातशत्रूसाठी आरसा बनतो. ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत, तुझ्याकडे सत्ता आहे, पण या भिक्खूकडे निर्भयता आहे. तुझ्याकडे सैन्य आहे, पण याच्याकडे शांती आहे. किती विलक्षण पद्धत आहे हे शिकवण्याची. खरंच, म्हणजे आधी बाह्य सन्मान आणि आता आंतरिक निर्भयता. यानंतर ते अजून खोलवर जातात का? कारण मन निर्भय झालं तरी ते शांत असेलच असं नाही. बरोबर. आणि म्हणूनच बुद्ध तिसऱ्या फळाबद्दल सांगतात, मानसिक शांती आणि एकाग्रता. ते म्हणतात की नैतिकतेच्या भक्कम पायावर उभं राहून साधक ध्यानाचा अभ्यास करतो आणि मग तो आपल्या मनातील 5 प्रमुख अडथळ्यांवर किंवा निवरणांवर विजय मिळवतो. मनातील अडथळे म्हणजे नेमके कोणते? बुद्ध 5 मुख्य अडथळ्यांबद्दल बोलतात. पहिलं म्हणजे सतत विषयांच्या मागे धावणारं मन, कामवासना. दुसरं म्हणजे मनात सतत धुमसणारा राग किंवा द्वेष. तिसरं म्हणजे आळस आणि मरगळ. चौथं म्हणजे मनाची सतत होणारी चलबिचल, अस्वस्थता. आणि 5वं म्हणजे निरर्थक संशय. हे अडथळे तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात रोज येत असतात. हो, आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात की या अडथळ्यांपासून मुक्त होणं हे कर्ज फिटल्यासारखं आहे, आजारातून बरं झाल्यासारखं आहे किंवा तुरुंगातून सुटल्यासारखं आहे. ध्यानामुळे ह्या अडथळ्यांवर मात करता येते. हेच खरं स्वातंत्र्य आहे. बुद्धांनी उत्तराचा स्तर बाह्यवरून आंतरिक आणि आता अतिआंतरिक पातळीवर आणला आहे. आणि मग ते सर्वोच्च फळापर्यंत पोहोचतात. ते कोणतं? ते आहे 4थं आणि अंतिम फळ, उच्च ज्ञान म्हणजे प्रज्ञा. बुद्ध सांगतात की जेव्हा मन या 5 अडथळ्यांपासून मुक्त, एकाग्र आणि शुद्ध होतं, तेव्हा साधकाला गोष्टी जशा आहेत तशा दिसू लागतात. त्याला स्वतःच्या मनाचे स्वरूप समजतं. तो आसक्तीतून आणि अज्ञानातून पूर्णपणे मुक्त होतो आणि अंतिमतः जन्ममृत्यूच्या चक्रातूनही मुक्त होतो. यालाच अर्हत अवस्था म्हणतात. हे साधनेचे अंतिम आणि सर्वोच्च फळ आहे. म्हणजे एका अत्यंत साध्या व्यावहारिक प्रश्नाचं उत्तर देताना बुद्धांनी त्याला साधनेच्या संपूर्ण मार्गावरूनच फिरवून आणलं, सन्मानापासून सुरू करून थेट ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत. याचा अजातशत्रूवर काय परिणाम झाला? अजातशत्रू पूर्णपणे भारावून जातो. त्याला केवळ आपल्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही, तर त्याला स्वतःच्या दयनीय स्थितीचीही जाणीव होते. तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरतो, बुद्धांच्या चरणांशी नतमस्तक होतो आणि हजारो लोकांसमोर आपलं पाप कबूल करतो. तो म्हणतो, भंते, मी अज्ञानी होतो. सत्तेच्या लोभासाठी मी माझ्या धर्मनिष्ठ पित्याची हत्या केली. कृपया माझा हा अपराध स्वीकार. एका चक्रवर्ती सम्राटाने सर्वांसमोर आपली चूक कबूल करणं हे खरंच खूप मोठं धाडस आहे. हो, ही एक विलक्षण घटना आहे. त्याच्यातील परिवर्तनाची ही सुरुवात होती. बुद्धांनी त्याचा तो पश्चाताप स्वीकारला. पण इथे सुत्तामध्ये एक खूप मार्मिक गोष्ट सांगितली आहे. नंतर बुद्ध भिक्खुंद्या सांगतात की जर या राजाने पितृहत्या केली नसती तर आज याच आसनावर बसल्या बसल्या त्याला स्त्रोतपन्न ही एक उच्च आध्यात्मिक अवस्था गाठता आली असती. म्हणजे त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागलंच. बरोबर. कर्माचे फळ अटळ आहे. त्याला त्या जन्मात ज्ञानाची ती उच्च अवस्था मिळाली नाही, पण त्याचा पश्चाताप आणि धम्माचा स्वीकार यामुळे त्याचे मन शांत झाले आणि तो बुद्धांचा एक महान उपासक बनला. यातून एक महत्वाचा संदेश मिळतो. पश्चाताप तुमच्या कर्माला पुसून टाकू शकत नाही, पण तो तुमच्या मनाला शांती नक्कीच देऊ शकतो. जमते का की ह्या एका भेटीमुळे इतिहासावर काही असा परिणाम झाला ज्याची कल्पना स्वतः अजातशत्रूनेही केली नसेल? नक्कीच, आणि तो परिणाम खूप मोठा होता. विचार करा, बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काय झालं असतं. त्यांची शिकवण विखुरली असती. तेव्हा एक अधिकृत संकलन होण्याची गरज होती, पण त्यासाठी मोठा राजाशाय हवा होता. तेव्हा हाच पश्चाताप झालेला राजा पुढे आला. म्हणजे अजातशत्रू. हो, याच अजातशत्रूने पुढाकार घेऊन राजगीर येथे पहिली धम्मसंगीती म्हणजे परिषद आयोजित केली. त्यासाठी लागणारा सर्व खर्च, सर्व व्यवस्था त्याने पुरवली. आणि तिथेच 500 अर्हत भिक्खूंनी एकत्र येऊन बुद्धांच्या शिकवणीचे पहिल्यांदा संकलन केले.
जे आज त्रिपिटक म्हणून आपल्यापर्यंत पोचले आहे. जर अजातशत्रूचा हा बदल झाला नसता तर कदाचित बुद्धांची ही मूळ शिकवण आज आपल्याला ह्या स्वरूपात मिळाली नसती. बापरे, म्हणजे एका राजाच्या मनःशांतीच्या शोधातून संपूर्ण जगासाठी ज्ञानाचा ठेवा जतन केला गेला. हा अविश्वसनीय परिणाम आहे. आणि याचा दुसरा एक महत्वाचा परिणाम आहे, तो म्हणजे या संवादातून समोर आलेली लोकशाही आणि मानवी मूल्य. विचार करा, एका पितृहत्या केलेल्या व्यक्तीलाही, तो राजा असला तरी, त्याला स्वतःला सुधारण्याची संधी दिली जाते. पश्चातापाचा आणि परिवर्तनाचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, हा एक खूप मोठा संदेश यातून मिळतो. इथे व्यक्तीच्या पदापेक्षा त्याच्या कर्माला आणि मानसिक परिवर्तनाला महत्त्व दिले आहे. हा विचार त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारी होता. खरंच, एका अस्वस्थ राजाने विचारलेल्या व्यावहारिक प्रश्नापासून सुरू झालेला हा संवाद त्याला मनःशांती देऊन आणि इतिहासाला एक नवी दिशा देऊन संपला. श्रामण्याचे फळ काय या प्रश्नाचे उत्तर देताना बुद्धांनी केवळ एका व्यक्तीचे नाही तर एका संपूर्ण परंपरेचं भविष्य घडवलं. समारोप करताना एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. सामान्य फलसूत हे साधनेच्या फळाबद्दल सांगते, पण ते आपल्यालाही एक प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते. आजच्या काळात आपली पदं, आपली सामाजिक ओळख, या पलीकडे एक नैतिक आणि सजग जीवन जगण्याचे याच आयुष्यात मिळणारे खरे ठोस फळ काय असू शकते? कदाचित याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधण्याची गरज आहे.